गेल्या 2 वर्षांपासून आय लव्ह यू बोल नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी देत एका तरुणीचा मानसिक छळ करणाऱ्या इसमाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपी वारंवार पीडितेच्या घरासमोर येऊन तिला त्रास देत होता। शेवटी पीडितेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार केली, ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला। आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक होईल असं पोलिसांनी सांगितलंय। सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी आरोपीस 5 ते 10 वर्षाची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याने गेली 2 वर्ष एका अल्पवयीन मुलीला अत्यंत त्रासून सोडलं होतं। सदर मुलीला वारंवार तो धमक्या द्यायचा की मला तू आय लव्ह यू नाही म्हणलं, माझ्याशी तू नाही बोललीस तर मी घरात घुसून गोळ्या घालेन, अशी त्याची कायम धमकी असायची। आणि हा एक विक्षिप्त प्रकारचा गुन्हेगार आहे, ज्याला ड्रग्सचा भयंकर नाद असल्यामुळे जर याला ड्रग्ज मिळाले नाही तर तो स्वतःच्या हाताची शीर कापून ते रक्त पिऊन त्याची ड्रग्सची तहान भागवतो। इतका विक्षिप्त गुन्हेगार जर समाजात राजरोस वावरत असेल तर आमच्या महिला मुली ह्या सुरक्षित आहेत का, ह्या विचारांनी आम्ही कुठेतरी प्रेरित झालो आणि काल लष्कर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर रेहान खान याच्यावर पोक्सो अंतर्गत कडक असे कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर मुलगी ही गेली 2 वर्ष अत्यंत प्रेशरमध्ये होती आणि घराच्या बाहेर निघायची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती। एवढ्या दहशतीखाली असणारी मुलगी जिला आता मोकळा श्वास घेता येईल याचा आम्हाला विश्वास आहे। येणाऱ्या काळात त्याला लवकर जामीन मिळू नये आणि त्याला त्याच्या ह्या कर्माची शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे।